जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन थेट हॉटेलवर सापडल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यामुळे या घटनेनंतर या परिसरात देखील तणावाचं वातावरण आहे। त्यामुळे मोहोळमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे आणि त्याला कारण ठरलंय मोहोळमधील स्वराज्य हॉटेल बाहेर सापडलेल्या या 2 ईव्हीएम मशीन। विशेष म्हणजे या ईव्हीएम मशीन सोबत एक अधिकारी ही घटनास्थळी उपस्थित होता। मुळात ज्या ईव्हीएम मशीन्स मतदानानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये असायला हव्या होत्या त्या हॉटेल बाहेर सापडल्यामुळे ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्यासाठीच मशीन तिथं आणल्या का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय। अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर त्यांनी टीका केली आहे। ईव्हीएम ही एवढी सुरक्षित वस्तू आहे की ती अशी बेवारस अशी कशा काय पद्धतीनं बाहेर आली, तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव ईव्हीएम मशीन आहेत। राखीव जरी असल्या तरी ईव्हीएम म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ते महत्त्वाचं असतं। ते कुठेही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी पाहणी केली। या ईव्हीएम मशीनमध्ये मतदान झालेलं नाही, त्या राखीव असल्याची माहिती होळकर यांनी दिली आहे। त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेल्या आहेत। कुरुल गटात भाजपचे सचिन जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे। अशा अटीतटीच्या सामन्यात ईव्हीएम रस्त्यावर सापडल्यामुळे मतदारांच्या मनातही संशयाची पाल चुकचुकली आहे। सध्या या दोन्ही ईव्हीएम मशीन्स मोहोळच्या स्ट्रॉंग रूम मध्ये CCTVच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत। प्रशासनाने या ईव्हीएम मशीन्स राखीव असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मतदानाच्या दिवशी इतका बेजबाबदारपणा कसा असा सवाल उपस्थित होतोय। प्रशासनाचा राखीव मशीन्सचा खुलासा विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही। याआधीच महापालिका निवडणुकीदरम्यान विरोधकांनी मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएमवर संशय उपस्थित करत सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवलंय। त्यात मोहोळमधील घटनेची भर पडली आहे। आता कुरुल गटात काय निकाल लागतोय आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विश्वभूषण लिमये, साम TV न्यूज, मोहोळ।